हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मग खरं तर तुम्हाला माहित आहे की आपण फ्री मध्ये ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि फायनली आज आहे ऑनलाईन फ्री ड्रेस क्लासचा 23वा दिवस। सो बघा, मग बोल करता 22 दिवस झालेले आहेत आणि खरं तर ह्या 22 दिवसात आपण बऱ्याच काही महत्त्वाच्या गोष्टी या क्लासमध्ये शिकलेल्या आहोत आणि आज सुद्धा आपण नवीन टॉपिक जो स्टार्ट केलेला आहे त्यातलं नवीनच आज शिकणार आहोत खरं तर। पण त्याआधी आपण याआधी काय काय शिकलं तर ते इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढचं शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल। त्याचबरोबर तुम्हाला यामधला जर एखादा टॉपिक मिस झाला असेल तर तो लक्षात येईल आणि तो व्हिडिओ बघून तो टॉपिक कव्हर करता येईल। त्याचबरोबर आतापर्यंतच्या पहिल्या दिवसापासून ते 22व्या दिवसापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी कम्युनिटी बॉक्स आणि कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खरं तर पिन करते, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज लगेच मिळून जातील। ठीक आहे, सो चला मग खरं तर आपला हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केला होता। म्हणजेच काय, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं की जर का कस्टमरचा मापाचा ब्लाउज असेल तर त्यावरून परफेक्ट मापे कशी घ्यायची, त्याचबरोबर बॉडी मेजरमेंट म्हणजे अंगावरून कस्टमरचं परफेक्ट माप कसं घ्यायचं। सो हे दोन्ही टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत आणि त्यानंतर फायनली अस्तरचा एक छान असा पंजाबी ड्रेस आपला कम्प्लीट स्टिच झालेला आहे। तर टॉप आणि साधी सलवार घेतलेली आहे, बॉटम कसा रेडी करायचा, नेफा कसा करायचा, संपूर्ण टॉपची कटिंग स्टिचिंग कशी करायची, हे सगळं मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सावकाश सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण एक खणाचा फ्रॉक घेतला होता, जो छान असा वन साइड फ्रिल वाला होता, थोडा वेगळा फॅन्सी लुक मधला होता। सो त्याची सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितली। त्यानंतर आपण एक घागरा स्टिच केलेला आहे साडीपासून पेप्लम टॉपचा। सो त्याचं सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने। त्यानंतर प्लेटेड टाकून खूप घेरवाला फ्रॉक कसा कटिंग स्टिचिंग करायचा फॅन्सी लुक मधला, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। एवढंच नाही तर एक आपला पूर्ण ड्रेसचा सेट कंप्लीट झालेला आहे, तो म्हणजे शॉर्ट टॉप आणि प्लाझो पॅन्ट। त्यात बॉटम डिझायनर आहे, बाही डिझाईनची आहे, नेकला डिझाईन आहे। सो हे सगळं मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे। एवढंच नाही, त्यानंतर आता आपण नुकतंच नऊवारी साडीची सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग बघितलेली आहे आणि ती सुद्धा मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। सो त्यानंतर एक आपण खणाचा 2 लेअर फ्रॉक सुद्धा कटिंग स्टिचिंग केलेला आहे, छान फॅन्सी लुक मध्ये 2 लेअर मध्ये कसा स्टिच करायचा। आता मी खणाचा स्टिच केला आहे, तुम्ही वेगळं दुसरं कुठलंही फॅब्रिक यूज करू शकता। ठीक आहे, आणि आता नुकतंच आपण नवीन टॉपिकला सुरुवात केलेली आहे, ते म्हणजे आता सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेलं कॉर्ड सेट। तर बघा, कॉर्ड सेटचा खरं तर मी तुम्हाला टॉपची संपूर्ण कटिंग सांगितलेली आहे याआधीच आणि आज आपण बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर थोड्या वेगळ्या पफ बाही आहे खरं तर इलास्टिक लावून, सो कशी कटिंग स्टिचिंग करायची तर हे आज आपण बघणार आहोत। सो संपूर्ण या बाहीची तुम्हाला कटिंग स्टिचिंग मेजरमेंट कसं घ्यायचं, किती एक्स्ट्रा घ्यायचं पफसाठी, कशा पद्धतीने बाहीची घडी वगैरे टाकायची, कॅप हाईट किती घ्यायची, सो हे सगळं मी तुम्हाला अगदी सावकाशपणे सांगणार आहे। त्याचबरोबर त्याला आपल्याला जे इलास्टिक लावायचं आहे ते इलास्टिक टाकण्यासाठी कशा पद्धतीने तर प्रॉपर आपली जी काही छोटीशी पट्टी असते तर ती रेडी करायची, त्यातून इलास्टिक कसं टाकायचं, इलास्टिक किती घेतलं गेलं पाहिजे। सो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट ट्रेंडिंग अशी ही बाही जी आजची डिझायनर आहे तर ती कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आणि परफेक्ट फिटिंग सहित छान लेटेस्ट ट्रेंडिंग पफ बाही ती सुद्धा इलास्टिक लावून कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे फॅब्रिक, ऍक्च्युली हा ड्रेसचा फॅब्रिक आहे आणि ड्रेससाठी आज आपल्याला खूप सुंदर अशा मस्त अशा न्यू स्टाईलच्या पफ म्हणा, फुगा म्हणा, थोड्या वेगळ्या पद्धतीच्या छान अशा स्लीव्स डिझाईनच्या बनवायच्या आहेत, त्यासाठीचा हा फॅब्रिक आहे। सो सगळ्यात आधी आपल्याला कटिंग करायची आहे आणि कटिंग करताना दोन्ही पण बाही आपल्याला सोबतच कटिंग करायची आहे। सो खास यासाठी आपल्याला याची 4 पदरी घडी करून घ्यायची आहे। खरं तर ड्रेस कटिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि त्यातच उरलेलं हे फॅब्रिक आहे। सो बघा, मग ह्या पद्धतीने 4 पदरी घडी मी इथे घालून घेतलेली आहे। जर तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं अजून फॅब्रिक इथे घेऊ शकतात, बट मला खूप पण घ्यायचं नाहीये, जरा मीडियम पफ घ्यायचा आहे पण थोड्या फॅन्सी लुक मधला।
सो त्यासाठी बघा मी घडी थोडी किंचित कमी करून घेतलेली आहे, कारण एवढी याची लगेच गरज नाही खरं तर यासाठी. आणि आता इथे एक पिन लावून घेते, जेणेकरून हे फॅब्रिक हलायला नको, कारण की हा जो काही कपडा आहे ना, हा असा सुळसुळा टाईप आहे, खूप पण सुळसुळा नाहीये, थोडासा चरबा टाईप, थोडा वेगळ्याच पॅटर्नचा आहे. सो त्यासाठी मग इथे पिन लावते, जेणेकरून कटिंग हलायला नको आणि दोन्ही पण स्लीव्ज व्यवस्थित सेम कटिंग व्हावे यासाठी. आता सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायची आहे बाही लांबीची. तर तुमची किती बाही लांबी आहे त्यामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण इंच किंवा 1 इंच मार्जिन आपण इथे ऍड करू शकतो. सो म्हणून मग यासाठी आता आपण मार्किंग करूयात. तर तुमची जेवढी बाही असेल त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करायची आहे. मी बाकीचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगते. आता जी काही छातीची चौथा भाग असतो तर त्याची मार्किंग आपण इथे करत असतो विदाऊट जे काही आपण मार्जिन ऍड करतो ते. ठीक आहे. सो इथे 8 किंवा 9 इंचाला आपण मार्किंग करू शकतो, जर तुम्हाला थोडं एक्स्ट्रा हवं असेल तर सध्या मी इथे 8 ला मार्किंग केलेली आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे बाही लांबीची आपल्याला मार्किंग करायची आहे. जेवढी बाही आपल्याला हवी आहे त्यानुसार. खरं तर जर का तुमची बाही 8 असेल तर तुम्ही 9 ला मार्किंग करू शकतात. सो बघा मग मी सुद्धा इथे 9 इंचाला मार्किंग करून घेत आहे, कारण की खाली पण थोडासा कपडा लागणार आहे आणि वरती पण त्यामुळे. ठीक आहे. खरं तर या फॅब्रिकवर मार्किंग व्यवस्थित दिसत नाही, पण थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करा. असंही मी मार्किंग थोडीशी डार्क ही करतेच परत, पण मग तरी पण सुद्धा कारण की याच्यावर कुठला पण चॉक यूज केला ना तरी सुद्धा तो व्यवस्थित मार्क होत नाहीये. सो त्यामुळे फक्त मी मार्किंग कुठे कुठे करते तर ते लक्ष द्या, असंही मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे. आय होप सो तुमच्या ते नक्कीच लक्षात येईल. आणि जी काही घडी आपण बाहीची खालच्या साईडला घेतलेली आहे तर त्याचीच मार्किंग वरच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे, म्हणजे आपला हा बॉक्स बेसिकली इथे रेडी होईल. आता हा जो काही बॉक्स आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे. आपली कुठलीही बाही असो, सिंपल असो, डिझायनर असो, त्या सगळ्यांसाठी सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने एक बॉक्स जो आहे तर तो ड्रॉ करावा लागतोच. आणि त्याची मार्किंग सुद्धा आपल्याला सगळ्या साईडनी खरं तर सेमच करायची असते. सो इथे 9 इंच मार्किंग केलेली आहे, तर इथे सुद्धा आपल्याला 9 चीच मार्किंग करून घ्यायची आहे. ते छोटे मोठे पॉइंट्स तुम्ही लक्षात राहू द्या, कारण की तिरकी आपली मार्किंग व्हायला नको. कारण मार्किंग परफेक्ट असेल तरच आपलं बाकीचं संपूर्ण स्टिचिंग वगैरे व्यवस्थित सरळ येणार आहे. सो यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. तर ती बाही लांबीवर डिपेंड असते, तर बाही लांबीनुसार कॅप हाईट कशी घ्यावी त्याचा चार्ट मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर 1-1 इंच बघा ह्या पद्धतीने मार्किंग केलेली आहे. खाली सुद्धा 1 इंच मार्किंग करायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने आता हे पॉइंट आपण जॉईन करून घेऊया. तर बघा 1 इंच हे आतल्या साईडने आलेलं आहे. सो इथे मी मार्किंग करून घेतली, म्हणजे लाईन ड्रॉ केली. त्यानंतर इथून 1 इंच जे मार्किंग केलेले आहे तर ते दोन्ही पॉइंट इथे मार्क करून घ्यायचे आहे व्यवस्थित, म्हणजे लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आता जी काही तिरकी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे. तर ते येतं 8, तर 8चं निम्म होतं 4, त्यानंतर पुन्हा 4चं निम्म 2 आणि इकडे सुद्धा 4चं निम्म 2. आता ह्या छोट्या पॉइंट पासून वरती अर्धा इंच मार्किंग करायची आणि इकडच्या पॉइंट पासून अर्धा इंच खाली आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कर्व ड्रॉ करायचा आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. एक कर्व खालून एक कर्व वरून. जो खालचा आहे तर तो पुढच्या भागाचा असतो, जो वरचा असतो तो बॅक साईडचा असतो. आता कटिंगला सुरुवात करूयात. त्याआधी आता आपल्याला याला पफ हवा आहे, सो त्यामुळे मग मी इथे 2 इंच वरती मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही 3-4 इंच सुद्धा इथे मार्किंग करू शकतात, बट मला खूप काही पफ नकोय, जरा मीडियमच हवा आहे, त्यामुळे मी फक्त 2 इंचाला मार्किंग केलेली आहे. आता तुम्हाला किती पफ हवा आहे त्यावर डिपेंड आहे की वरती किती इंच मार्किंग केली पाहिजे. आणि त्यानंतर बघा हा पॉइंट म्हणजे कर्वचा पॉइंट इथे बरोबर सेंटरला आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो ही झालेली आहे आपली परफेक्ट छान अशी बाहीची मार्किंग. आता आपण ही जी काही मार्किंग आहे ना म्हणजे बाहेरची केलेली तर ती इथे कटिंगला सुरुवात करूयात. तर कटिंग करताना इथून जे 1 इंच आतमध्ये घेतलेले आहे ना तर तिथून स्ट्रेट कट करायचं आहे आपल्याला इथपर्यंत. त्यानंतर इथून 1 इंच इथे इथून स्ट्रेट आणि जो काही आपला कर्व आहे वरच्या साईडने आपण जे काही एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तर तिथून आपल्याला खरं तर इथे कटिंग करून घ्यायची आहे बघा. ठीक आहे. सो या पद्धतीने याची मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आता ही बाही आपल्याला खरं तर ओपन करायची आहे
आणि जो काही पुढचा कर आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, डायरेक्टली कट नाही करायची आहे, तर ती स्टार्टिंगला बरोबर स्ट्रेट लाईनवर करायची आहे आणि नंतर मग ओपन करून करायची आहे. म्हणजे बरोबर एका साईडला तर राहील आणि दुसऱ्या साईडला बरोबर बॅक साईडचा राहील. त्यानंतर इथून किंचितसा कट करून आपल्याला हे शेप इथे जॉईन करून घ्यायचे आहे. म्हणजे मॅच करायचे आहे थोडीशी, खूप पण मॅच करायची गरज नाहीये. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी बाहीची इथे कटिंग झालेली आहे आणि आता आपण ही कटिंग केलेली बाही स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा मग सगळ्यात आधी आता एक बाही घेऊया यातली. खरं तर 2 स्लीव्स व्यवस्थित 2 साईडला ठेवायच्या, खोलगट भाग व्यवस्थित पुढे घ्यायचा जेणेकरून कन्फ्युजन होत नाही आणि 2 स्लीव्स व्यवस्थित आपल्या 2 वेगवेगळ्या साईडच्या व्हाव्यात. त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा गडबडीत काय होतं की दोन्ही पण बाही आपल्या एकाच साईडच्या होतात. सो तसं होऊ नये त्यासाठी त्या व्यवस्थित आधी दोन्ही साईडनी ठेवून बघायच्या आहेत. तर कर व्यवस्थित येत आहे की नाही, तर एकदम परफेक्ट अशा आहेत ह्या. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्या खालच्या साईडला एक टीप मारायची आहे. तर एकदम बारीक टीप मारायची आहे. खरं तर या बॉर्डरला तुम्ही इथे पिको जरी केलात तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे पण पिकोचं मशीन आहे, पण मला असं वाटत होतं की सिंपल टीप मारली तरी सुद्धा ही बाही छान दिसेल. जर ब्लाऊजवर तुम्ही ही बाही बनवत असाल तर तिथे तुम्ही पिको करा. ड्रेससाठी मला असं वाटतं की बारीक टीप जरा उठून दिसेल. खरं तर त्यामुळे मग मी इथे एकदम छोटीशी बारीक टीप इथे मारून घेतलेली आहे. एकदम छोटीशी पट्टी तयार होते. खरं तर खूप ब्रॉड करायची नाहीये आणि शक्यतो स्लीव स्टिच करताना डिझाईन असो काही असो दोन्ही स्लीव सोबत स्टिच करण्याची सवय लावायची. त्यामुळे काय होतं की पटपट आपली स्लीव्स रेडी होते, ते सुद्धा एकदम परफेक्ट कमीत कमी टाइम मध्ये. सो त्यामुळे बघा मग मी ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित दुसऱ्या साईडने सुद्धा खालून छोटीशी पट्टी टीप मारून रेडी करून घेतलेली आहे. म्हणजे फायनली दोन्ही स्लीव्सला आपली ही स्टेप इथे कंप्लीट झालेली आहे. आणि आता पुढची स्टेप आहे आपल्याला इलास्टिक लावण्यासाठी इथे गॅप तयार करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, इथून आपल्याला मार्किंग करायची आहे 1 इंचाची. तुम्ही वरती 1.5 इंचावर सुद्धा करू शकतात, पण मी 1 इंचाचीच घेते आणि ही पट्टी सुद्धा माझी 1 इंचाची आहे. त्यामुळे बरोबर तेवढ्या डिस्टन्सची मी इथे खरं तर एक लाईन ड्रॉ करून घेते जेणेकरून आपल्याला पुढचं स्टिच करणं सोपं जाईल आणि खरं तर ते एकाच लेवलमध्ये व्यवस्थित यावं यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. तर ड्रेससाठी जे काही अस्तर यूज केलं होतं आपण, तर कटिंग केल्यानंतर जे काही अस्तर उरलेलं आहे तर ते अस्तर मी इथे घेते आणि किती लागतंय तेवढं मी इथे कट करून घेते आणि शक्य असल्यास दोन्ही स्लीवचं सोबतच कट करायचं. तर पट्टी कट करताना 1 इंचाची किंवा 1.25 ते 1.5 इंचाची करायची, जेवढं तुम्हाला स्टिचिंगसाठी मार्जिन लागतंय तेवढं. ठीक आहे, 1 ते 1.25 पण सफिशियंट आहे. आणि ह्या पद्धतीने आता आपण पट्टी इथे कट करून घेतली. दोन्ही पट्ट्या आपण सोबतच कट केलेल्या आहेत, त्यामुळे सेंटर पासून कट करून आपण त्याआधी सेपरेट करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण ही पट्टी स्टिच करायला सुरुवात करूयात. तर काय करायचं बघा, जी काही आपण मार्किंग केलेली आहे ना, तर तिथे ही पट्टी बघा ह्या पद्धतीने ठेवायची आहे. जो काही पार्ट आहे ना आपला तो बरोबर 1/2 इंच एवढं मार्जिन राहील तेवढं किंचितसं पुढे घ्यायचं आहे आणि बरोबर जी लाईन आहे ना तर त्या लाईनवरच टीप येईल याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे आणि अगदी सावकाशपणे आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. सो बघा मग एकदम प्रॉपर असं मी इथे खरं तर टीप मारून घेतलेली आहे आणि आता इथे सिंपल अशी ही टीप मारल्यानंतर ही जी काही पट्टी आहे तर एक्स्ट्राची कट करून घ्यायची आणि ती वरच्या साईडला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या ही पट्टी जी आपण रेडी करत आहोत आता तर ती आतल्या साईडने आहे. ठीक आहे, बाहीच्या आतल्या साईडने करत आहोत. आता ती अशी प्रेस केल्यानंतर मग पुन्हा अशी फोल्ड करून टीप टाकायची आहे. म्हणजे जेवढं इलास्टिक जाईल ना तेवढा गॅप आपल्याला इथे ठेवायचा आहे. थोडा किंचित एक्स्ट्राचा गॅप असला तरी चालेल, पण कमी व्हायला नको, कारण की त्यातून इलास्टिक गेलं पाहिजे खरं तर यासाठी. आणि बघा मग किती छान व्यवस्थित खरं तर प्रॉपर फिनिशिंग सहित मी इथे ही पट्टी लावून घेतलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला यामध्ये इलास्टिक टाकायचं आहे. तर यामध्ये एकदम छोटंसं इलास्टिक मिळतं ना जे आपण स्लीव साठी यूज करू शकतो, तर ते इलास्टिक इथे घ्यायचं आहे एकदम बारीक. यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट असे 2 कलर असतात. तर जेवढे तुमचा दंडघेर असेल तेवढी इथे आपल्याला ही इलास्टिक बरोबर मोजून घ्यायची असते आणि जे काही आपण हे छोटंसं पट्टी बनवलेली आहे ज्यामधून आपले इलास्टिक व्यवस्थित जाईल
तर त्यामध्ये ते आपल्याला ऊन घ्यायचं आहे. तर तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की ही अस्तर लावून ही पट्टी आपण कशी तयार केलेली आहे आणि कशासाठी केलेली आहे. खरं तर पद्धत एकदम सोपी आहे. ट्रेंडिंग अशी बाही आहे, यामुळे ड्रेस खूप उठून दिसेल. सो अशी बाही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खरं तर ही बाही तुम्ही ब्लाउजला सुद्धा स्टिच करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता सेफ्टी पिन काढून घेतली आणि म्हणजे सेफ्टी पिनने शक्यतो ओवायचं, पटकन ओवलं जातं. सेफ्टी पिन काढून घेतल्यानंतर इथे कॉर्नरला आपल्याला बरोबर ते इलेस्टिकला टीप टाकायची आहे, म्हणजे ते इलेस्टिक तिथं पॅक होईल, तिथून ते निघून जायला नको खरं तर यासाठी, कारण बऱ्याचदा काय होतं की ते लगेच निघून जाऊ शकतं. सो त्याच्यामुळे टीप मारून ठेवलं की ते तिथं पॅक राहतं आणि ऑटोमॅटिक स्ट्रेचेबल स्लीव्ज आपली रेडी होईल. त्यानंतर आता बाकीचं आपण व्यवस्थित सरळ करून घेऊया तिथे. आणि हे जे काही इलेस्टिक आहे तर ते दुसऱ्या कॉर्नरला सुद्धा आपण टीप मारून पॅक करून घेऊयात. आणि मग मध्ये काही आपल्याला टीप मारायची गरज नाहीये, फक्त कॉर्नरला दोन्ही टीप मारून इलेस्टिक तिथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपली ही स्लीव्ज इथे रेडी झालेली आहे. आतल्या साईडनेचं लुक बघा त्याचं अशा पद्धतीने आहे खरं तर, आणि वरच्या साईडने मस्त ती अशी स्ट्रेचेबल रेडी झालेली आहे. खरं तर जोडल्यावर मधल्या भागी छोट्या छोट्या प्लेट्स येतात 5-6, त्यामुळे तर मग अजूनच सुंदर असं लुक येतं. अशी ही छान अशी लॉंग पफ बाही आहे इलेस्टिक वाली, खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आहे. आणि नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या ड्रेसला अजूनच सुंदर असं लुक आहे. बऱ्याचशा ड्रेसवर कशी बाही डिझाईन बनवावी हे सुचत नाही, तर अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सो फायनली आपल्या दोन्ही पण स्लीव्ज इथे परफेक्ट रेडी झालेल्या आहेत. सो मग अशी छान लेटेस्ट ट्रेंडिंग इलेस्टिक वाली पफ बाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही आजची बाही डिझाईन नक्की आवडेल. सो नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे. तर बघा मग फायनली छान अशी बाही आपली रेडी झालेली आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल इलेस्टिक कसं लावायचं आहे, किती घेतलं गेलं पाहिजे, किती इंच यूज करायचं. खरं तर बाही लांबीनुसार, त्याचबरोबर ह्या ट्रेंडिंग अशा पफ बाहीची कटिंग स्टिचिंग कशी करायची हे सुद्धा आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग स्टिचिंग करून बघा, नक्कीच परफेक्ट येईल. पण जर तरी म्हणजे एखाद्याला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे. सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.